राज्यातली ॲप आधारित प्रवासी वाहतूक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्यासाठी ॲग्रिगेटर संस्थांनी 1 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी पूर्ण करावी। या मुदतीनंतर विना नोंदणी किंवा नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। मुंबईत ॲग्रिगेटर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते आज बोलत होते। नवीन धोरणानुसार ॲग्रिगेटर कंपन्यांसह त्यांच्याशी संलग्न असलेली वाहनं आणि चालक यांची परिवहन विभागाकडे नोंदणी असणं बंधनकारक केलं आहे। व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या बाईक्स, रिक्षा किंवा कॅबकडे वैध परवाना आणि विमा संरक्षण असणं आवश्यक राहणार आहे। प्रवाशांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता हा शासनाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगत, सुविधेच्या नावाखाली कायद्याला बगल देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळू देणार नाही, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं। यामुळे कंपन्यांनी मुदतीची वाट न पाहता तातडीनं नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे। पुण्यात होणाऱ्या 100